नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आता आपण बघूयात सुपरफास्ट 50. दौंडमध्ये शरद पवार गटाचा शिवस्वराज्य मेळावा संपन्न. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, बजरंग सोनवणे, महबूब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला मेळावा. शरद पवार आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. बार्शीमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा संपन्न. बार्शीच्या 2 वेळेच्या माजी आमदार प्रभावती झाडबुके यांनी शरद पवारांना राखी बांधली. प्रकृती बरी नसल्यानं शरद पवारांनी घेतली प्रभावती झाडबुकेंची भेट. बार्शीतील मेळाव्यात शरद पवारांच्या व्यासपीठावर भगीरथ भालकेंची उपस्थिती. भगीरथ भालकेंनी मेळाव्याला उपस्थिती लावल्यानं चर्चा. सोलापूरमध्ये शरद पवार आणि दिलीप सोपल यांची भेट. सोलापूरच्या मेळाव्यात शरद पवारांकडून सोपल यांचं कौतुक. बार्शीतील पवार गटाच्या मेळाव्यात विश्वास बारबोले यांचे भावी आमदार म्हणून बॅनर. पवार गट आणि ठाकरे गटात बार्शीच्या जागेवरून रस्सीखेच होण्याची शक्यता. सोलापूरच्या कुर्डुवाडीत मनसे तालुका अध्यक्षांनी शरद पवारांना मराठा आरक्षणाबाबत जाब विचारला. मनसेचे माढा तालुका अध्यक्ष सागर लोकरेंचा मराठा आरक्षणाबाबत पवारांना सवाल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 13 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्याचा दौरा. मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा. वर्धा विधानसभेत शरद पवार गट उमेदवारी मागणार. माजी आमदार आणि शरद पवार गटाचे नेते सुरेश देशमुख यांचे पुत्र समीर देशमुखांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरणार. पुण्यात शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेचा बॅनर फाडला. पुण्यातील सारसबाग परिसरात लावलेला बॅनर फाडला. काही अज्ञात तरुणांनी हा बॅनर फाडल्याची माहिती. अकोल्यातील पातूरमध्ये भास्कर जाधव यांचे अज्ञातांनी बॅनर फाडले. भास्कर जाधवांचा अकोल्यातील पातूरमध्ये मेळावा. भंडाऱ्याचे शिवसेना आमदार बोंडेकरांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागले बॅनर. मध्यरात्री लावलेले बॅनर सकाळ होताच हटवल्यानं चर्चांना उधाण. नांदेडच्या मुगड गावात अशोक चव्हाणांना मराठा आंदोलकांचा घेराव. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विलंब होत असल्यानं आरक्षणाबाबत मराठा आंदोलकांनी विचारला जाब. नांदेडमध्ये काँग्रेसच्या बैठकीदरम्यान मराठा आंदोलक स्टेजवर पोहोचले. चेन्नीथला पटोले थोरात बैठकीला उपस्थित असताना मराठा आरक्षणावरून आंदोलक आक्रमक. भगवा सप्ताहानिमित्त ठाकरे गटाकडून सभासद नोंदणी अभियान. खासदार भाऊसाहेब वागचौरेंच्या उपस्थितीत अभियानाची सुरुवात. लातूरमधील प्रमुख रस्त्याचं काम रखडल्यानं वाहतुकीचा खोळंबा. भाजप कार्यकर्त्यांकडून बेशरमाची झाडं लावत निषेध आंदोलन. रस्त्याचं काम लवकर पूर्ण करण्याची मागणी. बीडच्या आष्टीतील क्रीडा सहकारी साखर कारखाना सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. सलग 3ऱ्या दिवशी शरद पवार गटासह कारखान्यातील कामगारांचं धरणे आंदोलन. नागपुरातील सिमेंट रस्त्याच्या कामाविरोधात नागरिकांचं आंदोलन. विकासाच्या नावानं शहराचा विनाश करू नका, आंदोलकांकडून भावना व्यक्त. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग इथे हिंदू संघटनांचा मोर्चा. गोहत्या बंदीच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी. वर्धा जिल्ह्यात विशेष मतदार नोंदणी मोहिमेला सुरुवात. नवमतदारांनी जास्तीत जास्त नोंदणी करण्याचं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचं आवाहन. संविधान अमृत महोत्सवानिमित्त कणकवलीत संविधान जागर यात्रेचं आयोजन. शिवाजी चौकात यात्रेनिमित्त जाहीर सभा संपन्न. कणकवलीत सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते सत्कार. मंत्री दीपक केसरकरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण. अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील पाथरे गावात भरत गोगावलेंच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा. खेमानंद कंपनीच्या ऑनलाईन कांदा खरेदी विक्री ॲपचा शुभारंभ. जळगावात बाल रंगभूमी परिषदेतर्फे लोककला प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन. शाहिरी, पोवाडा, भारूड अशा विविध लोककलांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. चाळीसगावमध्ये शबरी आवास योजनेअंतर्गत 181 लाभार्थ्यांना घरं मिळणार. आमदार मंगेश चव्हाणांच्या उपस्थितीत 60 लाख रुपयांचं पहिल्या टप्प्यातील अनुदान वितरित. रायगड, पुणे, नागपूर, भंडारा, गोंदियासह गडचिरोलीला पावसाचा येलो अलर्ट. तळ कोकणातील काही भागात पावसाचा जोर कायम असल्याचं चित्र. बीडच्या परळी तालुक्यात सरासरी 69% पावसाची नोंद. 8 गावांना पाणीपुरवठा करणारा वान मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो. गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला. संभाजीनगरचा अजिंठा घाट निसर्गरम्य वातावरणानं बहरला. ड्रोनच्या माध्यमातून घाटातील नयनरम्य दृश्य कॅमेऱ्यात कैद. भुसावळमधील हतनूर धरणाचे 8 दरवाजे उघडले. हतनूर धरणातून 35,000 क्युसेक्स तापी नदीत पाण्याचा विसर्ग.
उजनी धरणावर विद्युत रोषणाईतून साकारली तिरंग्याची प्रतिमा, अतुल भालेराव यांच्या ड्रोन कॅमेऱ्यातील खास दृश्य। चाळीसगावमध्ये पावसाने फिरवली पाठ, तालुक्यातील सिंचन प्रकल्प तळाशी पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यात चांगला पाऊस झाल्यानं भात शेती फुलली, शिरवली गावात शेतकऱ्यांकडून सुधारित भाताची लागवड। लातूर जिल्ह्यातील अनेक भागात सोयाबीन पिकांवर उंटअळीचा प्रादुर्भाव, अनेकदा फवारणी करूनही अळी नियंत्रणात येत नसल्यानं शेतकरी हवालदिल। खरीप पीक कर्जाकरिता वाशिम जिल्ह्यातील अद्यापही 34,447 शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत। 1,23,898 खातेधारक पात्र शेतकऱ्यांपैकी 89,451 शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप। बीडच्या परळीत सोयाबीनच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण, शेतकरी हवालदिल, सोयाबीनला योग्य हमीभाव देण्याची मागणी।